हॅलो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये आपण आतापर्यंत स्टडी ऑफ रेस्ट कंडिशन ऑफ फ्लुइड म्हणजे हायड्रोस्टॅटिकचा स्टडी करतो. त्यातलाच नेक्स्ट पॉइंट आहे सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन म्हणजे काय, लिक्विड्स मॉलिक्यूल असेल किंवा गॅस मॉलिक्यूल असेल, त्या गॅस मॉलिक्यूलच्या सरफेसवर अप्लाय होणारं टेन्शन आपण फाइंड आउट करतो. बेसिकली ह्या चॅप्टर्स मध्ये किंवा ह्या पॉइंट मध्ये आपण फक्त लिक्विड या विषयी बोलणार. म्हणजे सिंपल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या वरती वॉटर स्प्रायडर म्हणजे पोळी हा काय होतो, इझिली तरंगतो किंवा इझिली तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतो, मूव्ह होतो. बेसिक प्रॉपर्टीनुसार पाण्यावरती जर कोणती वस्तू टाकली तर ती खाली घेतात, पण वॉटर स्पायडर असेल, पोळी असेल किंवा गवताची छोटीशी काठी असेल, ती जर आपण पाण्यावरती टाकली तर ती इझिली काय होणार आहे, मूव्ह होणार आहे किंवा त्या पाण्यावरती ती तरंगते. मग ही तरंगते कशामुळे, तर याचा अर्थ खालून कोणतरी त्याला काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. मग तो फोर्स म्हणजे आपण टेन्शन कन्सिडर करणार. तो टेन्शन जे अप्लाय होतं ते टेन्शन कशामुळे अप्लाय होतं, म्हणजे बेसिकली जर पाहिलं आपण कन्सिडर करू हे दोन वॉटर्स मॉलिक्युल्स, हे दोन वॉटर्स मॉलिक्यूल आणि ज्या वेळेस आपण त्याच्यावरती कोणती वस्तू ठेवेल त्यावेळेस ते दोन वॉटर्स मॉलिक्यूल सेपरेट होतील, त्यानंतरच ती खाली जाणार. म्हणजे त्या लिक्विड्स मध्ये कोणतीही वस्तू खाली जाण्यासाठी ते दोन लिक्विडचे मॉलिक्यूल काय झाले पाहिजे, सेपरेट झाले पाहिजे. जर वॉटर स्पायडर ज्यावेळेस ह्याच्यावरती तरंगतो याचा अर्थ ते दोन वॉटर मॉलिक्यूल सेपरेट होत नाही. ते जर दोन मॉलिक्यूल सेपरेट होत नाही याचा अर्थ त्या दोन मॉलिक्यूलच्या मध्ये काहीतरी फोर्स अप्लाय होतो. त्या दोन मॉलिक्यूल्सच्या मध्ये अप्लाय होणाऱ्या फोर्सलाच आपण काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, दिस फोर्स द फोर्स आर अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स. दोन मॉलिक्युल्स मधलं अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल, पण दोन्ही कंडिशन ने पाहू. बेसिकली ते अट्रॅक्शन होतं, तर अट्रॅक्शन बिटवीन टू सबस्टन्स ऑफ मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स. इज द सिंपल, देयर आर टू टाइप्स. याचे दोन टाइप्स आहेत. वन cohesive force and second adhesive force. आता cohesive force आणि adhesive force, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय म्हणतो आपण, सबस्टन्स मधल्या दोन मॉलिक्युल्स मधलं असलेलं अट्रॅक्टिव्ह फोर्स. आता cohesive force, the force of attraction between two molecules of same substance. The force of attraction between two molecules of same substance or same molecules is called as cohesive force. म्हणजे दोन वॉटर मॉलिक्युल्स मधला असलेला फोर्स हा काय येणार आहे, कोहेसिव्ह फोर्स येणार. तर ऍडिसिव्ह फोर्स म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन two molecules have a different substance is called as adhesive force. म्हणजे दोन वेगळ्या सबस्टन्स मधला असलेला फोर्स हे काय येणार आहे, ऍडिसिव्ह फोर्स. म्हणजे सिंपल एक्झाम्पल आपण वॉटर स्पायडरचं पाहिले, म्हणजे वॉटर स्पायडरच्या पायाचं आणि पाण्याच्या असलेल्या मॉलिक्यूल मधला जो फोर्स आहे तो कशामध्ये येणार आहे, ऍडिसिव्ह फोर्स मध्ये येणार आहे. किंवा आपण जी गवताची काडी म्हणतो त्या ग्रासचं आणि वॉटर मॉलिक्यूलचं असलेला फोर्स कशामध्ये येणार आहे, ऍडिसिव्ह फोर्स मध्ये येणार आहे. म्हणजे इथे तो ग्रास किंवा तो वॉटर स्पायडर खाली जात नाही, याचा अर्थ काय होतो की त्या दोघांमधला फोर्स हा वेगळा आहे आणि ह्या दोन मॉलिक्यूल जे सेपरेट होत नाही, वॉटर मॉलिक्यूल ते सेपरेट झाले तरच तो खाली जाणार आहे. तर बेसिक कन्सेप्ट म्हणजे इथे असेल हा समजा ग्रास आहे, तर जर हे सेपरेट झालं तर तो ग्रास काय होणार आहे, खाली होणार. म्हणजे हे जर दोन मॉलिक्यूल सेपरेट होत नाही, जे एक सेम सबस्टन्सचे, त्या मॉलिक्यूल मधला असलेला फोर्स कोहेसिव्ह फोर्स हा जास्त असतो as compared to the adhesive force. The basic concept म्हणजे कोहेसिव्ह फोर्स आपला जास्त आहे as compared to the adhesive force. The basic definition
attraction between two molecules of same substance. Example वन आपण water molecule and adhesive force ची डेफिनेशन काय येणार आहे? The force of attraction between two molecules of different substance. इथे आपण एक्झाम्पल वॉटर अँड ग्लास म्हणजे काचेवरती चिकटलेले पाण्याचे थेंब. पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पाऊस पडला की काचेवरती पाणी असं चिपकून राहतं किंवा गाडीच्या काचेवरती पाणी राहतं किंवा पत्र्यावरती पाणी राहतं, थोडंसं चिपकून राहतं. त्या दोघांमध्ये असलेला फोर्स कोणता आहे? ऍडिसिव्ह. म्हणजे आपण दोन डिफरंट सबस्टन्स घेतले, एक वॉटर सबस्टन्स घेतला आहे, ग्लास सबस्टन्स किंवा एक लिक्विड मॉलिक्यूल घेतला आहे, सॉलिड मॉलिक्यूल्स घेतले. त्या लिक्विड आणि सॉलिड मध्ये असलेलं अट्रॅक्शन ऑफ फोर्स म्हणजे काय? ऍडिसिव्ह फोर्स. मग हा जो फोर्स आहे, कोहेसिव्ह फोर्स असेल किंवा ऍडिसिव्ह फोर्स असेल, ह्यांची असलेली रेंज म्हणजे तो कुठपर्यंत अप्लाय होऊ शकतो, त्या रेंजला आपण काय म्हणतो? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. त्यासाठी आपण सिंपल एक्झाम्पल घेणार आहे. त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला माहिती जर आपण काचेचा ग्लास किंवा स्टीलचा ग्लास जर काठावरती तंतोतंत भरला आणि तो थोडासा तिरका केला तर त्या ग्लासच्या म्हणजे समजा हा आपला ग्लास आहे आणि ह्या ग्लासच्या इथपर्यंत समजा आपल्याकडे पाणी असं भरले तर हे पाणी असं थोडंसं पुढे येईल. आपण त्याला पाणी ते पाडायचं नाही, पण ते पाणी ही जी ग्लास आहे की नाही किंवा आपला स्टीलचा म्हणा किंवा काचेचा ग्लास म्हणा, त्या ग्लासच्या काठेपेक्षा थोडासा पुढे आलेला असतो. मग हा पुढे कुठपर्यंत येणार आहे? कुठपर्यंत येणार आहे? जिथपर्यंत त्यांच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स आहे किंवा त्या दोन मॉलिक्युल्स मधला कोहेसिव्ह फोर्स आहे, तो त्या फोर्स पेक्षा जास्त फोर्स अप्लाय झाला तर पुढचा मॉलिक्यूल खाली पडणार आहे. म्हणजे हे दोन काय होतील? सेपरेट होतील. किंवा त्या खालचा जो आपला ग्लास आणि वॉटर मधला जो ऍडिसिव्ह फोर्स आहे त्या फोर्स पेक्षा जास्त फोर्स झाला तर तो मॉलिक्यूल काय करणार आहे? सोडून देणार आहे. म्हणजे जिथपर्यंत मॉलिक्यूल सप्लाय येणार आहे तिथपर्यंत आपले काय होणार आहे? कोहेसिव्ह फोर्स किंवा ऍडिसिव्ह फोर्स अप्लाय होणार आहे. त्या फोर्सला किंवा त्या रेंजला, त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. ज्या डिस्टन्स पर म्हणजे समजा हे दोन मॉलिक्युल्स आहेत खालचा किंवा हे असं थोडेसे सेपरेट होणार आहे. कुठपर्यंत सेपरेट होणार आहे? पण ह्यांच्यामध्ये असलेला फोर्स टिकून आहे म्हणजे त्यांच्यामध्ये लिक्विड मॉलिक्यूल आहे तर त्या रेंज पर्यंत आपण काय म्हणणार आहोत? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स ची डेफिनेशन काय देते? द मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन द टू मॉलिक्युल्स. मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन द टू मॉलिक्युल्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टेड. जोपर्यंत इंटरमॉलिक्युलर दोन कोणत्याही मॉलिक्युल सॉलिड लिक्विड असेल किंवा लिक्विड सेम सबस्टन्सचे लिक्विड असेल त्या दोन मॉलिक्युलचा इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह. त्याचा जिथपर्यंत इफेक्टिव्ह आहे त्या डिस्टन्सला किंवा त्या रेंजला आपण काय म्हणतो? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. इज द सिंपल डेफिनेशन. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स ची सिंपल डेफिनेशन: द मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन two molecules up to which intermolecular force are effective is called as range of molecular
फोर्स. आता ही रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आपण एक एक्झाम्पल घेऊ. इथे सेंटरला एक वॉटर मॉलिक्यूल आहे आणि ह्याच्या बाजूला आणखीन असे वॉटर मॉलिक्यूल आहे. ह्या वॉटर मॉलिक्यूलचा आणि ह्या वॉटर मॉलिक्यूलचा असलेला रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स मधला डिस्टन्स आपण काय म्हणतोय, द मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स. ह्या दोन मॉलिक्युल्स मधला डिस्टन्स अप टू कुठपर्यंत, इंटरमॉलिक्युलर फोर्स, मग तो कोहेसिव्ह असेल किंवा ऍडिसिव्ह असेल, अप टू द इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह, जोपर्यंत तो कार्यरत आहे, किंवा अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स आर वर्किंग, तो वर्क मध्ये आहे पर्यंत असलेलं डिस्टन्स. मग ह्या दोन सेम मॉलिक्यूल मधले डिस्टन्स, ह्या दोन कोणत्याही दोन मॉलिक्यूल मधलं सेंटर पासूनचं एक कन्सिडर केलं आपण, तिथून असलेलं डिस्टन्स ते डिस्टन्स कसं असणार आहे, जेवढा फोर्स पुढच्या आणि ह्या दोन मॉलिक्यूल मध्ये सेम सबस्टन्स मध्ये आपल्याला तेवढाच इथं अप्लाय होणार आहे की नाही, दोघांमधला सबस्टन्स सेम आहे, कोहेसिव्ह फोर्स सारखाच आपल्याला अप्लाय होईल. जर समजा हा मॉलिक्यूल आणि हे बाजूचे मॉलिक्यूल डिफरन्स आहेत, म्हणजे ग्लासचे तर मधला लिक्विडचा आहे, तर लिक्विड आणि ग्लास मध्ये जो ऍडिशनल फोर्स तयार होणार तो सगळ्यांसाठी कसा, डिस्टन्स सगळ्यांसाठी कसा असेल, सारखा असेल. आणि हे जर आपण असं जोडलं तर आपल्याला हा एक काय दिसतो, तर एक स्फियर दिसतो. म्हणजे जसं आपण त्याच्या 2 डायमेन्शन मध्ये पाहतोय, 3 डायमेन्शन मध्ये पुढे असेल तेवढ्या डिस्टन्स वरती सर्कल तयार होणार, म्हणजे संपूर्ण सर्कल जर जोडले आपण, पुढचे, पाठीमागचे, वरचे, लेफ्ट साइडचे, राइट साइडचे, वरचे, खालचे, तर तो एक स्फेरिकल शेप तयार होतो. म्हणजेच त्या स्फेरिकल शेपला आपण काय म्हणतोय, स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स. काय नाव आहे त्याचं, स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स. इथे हा जो स्फेअर तयार झालेला तो स्फेअर. आता तो स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स इथे काय करतोय आपण, ॲन इमॅजिनरी स्फेअर, एक इमॅजिनरी स्फेअर ड्रॉ केला विथ अ गिवन मॉलिक्यूल. तुम्हाला जे काय मॉलिक्यूल दिले त्या मॉलिक्यूल, द इमॅजिनरी स्फेअर ड्रॉ विथ अ गिवन मॉलिक्यूल ॲज अ सेंटर. इथे काय एक सेंटर आहे, ॲज अ सेंटर अँड रेडियस ड्रॉ टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आणि आपण काय म्हणतो, रेडियस इज इक्वल टू द range of molecule is called as sphere of influence. Simple definition है. पुन्हा एकदा पहा, the imaginary sphere are drawn with a given molecule. तुम्हाला एक imaginary sphere draw करायचा आहे दिलेल्या मॉलिक्यूलचा with a given molecule as a center, एक center as a center and radius is equal to the range of molecular is called as sphere of influence. This is the simple definition of range of definition. Sphere of influence, an imaginary sphere draw a given molecule as the center and radius equal to the molecular range. The basic simple definition. आता इथे आपण फक्त एकाच मॉलिक्यूलचा विचार करतोय. जर नंबर ऑफ मॉलिक्यूल असतील तर काय तयार होणार आहे, तर त्या नंबर ऑफ मॉलिक्यूल्स, म्हणजे समजा ह्या सरफेसचे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स असेल तर ह्या सरफेस वरती जे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स तयार होणार त्याला आपण काय म्हणणार आहे, सरफेस फिल्म. म्हणजे संपूर्ण दिसते की नाही रेक्टँग्युलर शेपचा तयार झालेला भाग, त्या संपूर्ण रेक्टँग्युलर शेपच्या भागाला काय म्हणणार आहे आपण, सरफेस फिल्म म्हणणार आहे. तर नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली सरफेस फिल्म.
कन्सिडर करू ह्या कंटेनर्स मध्ये हे लिक्विड्स मॉलिक्युल्स आणि त्या लिक्विड मॉलिक्युलचा हा काय सरफेस आहे, म्हणजे इथपर्यंत ते लिक्विड्स मॉलिक्युल काय केलेले आपण बनलेले या कंटेनर. तर हा झाला आपला सरफेस. आणि फिल्म म्हणजे तो ज्या सरफेसचा जो वरचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो फिल्म म्हणतो. द लेयर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड, द लेयर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड विच थिकनेस ऑफ रेंज ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे ह्या इथे सरफेस पासून त्याच्यात दुसरा जो इंटर मॉलिक्युलरची रेंज तयार होणार आहे त्या रेंजच्या मध्ये जी काय तयार होणारी फिल्म त्या फिल्मला आपण काय म्हणतो सरफेस फिल्म. सिंपल डेफिनेशन ही आपला वरचा सरफेस आहे आणि त्याच्या खालचा जो मॉलिक्युल त्या दोघांमध्ये जे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे जिथपर्यंत ते ब्रेक होणार नाही तिथपर्यंत तयार झालेली फिल्म ही काय असेल सरफेस फिल्म. द लेयर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड whose thickness किंवा त्याचा आपण डिस्कस whose thickness is equal to the range of molecules is called as surface film. This is the simple definition. Again, the layer of surface of liquid, the layer of surface of liquid, the layer of surface of liquid whose thickness is equal to the range of molecules is called surface film. तर त्या डिस्टन्सला किंवा त्या थिकनेसलाच आपण काय म्हणतोय सरफेस फिल्म म्हणतो. इज द सिंपल डेफिनेशन. बिहेवियर ऑफ लिक्विड सरफेस, सरफेस टेन्शन ऑन बेसिक मॉलिक्युलर थेरी. आता इथे आपण कन्सिडर करतो हा एक कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये लिक्विड्स, तर त्या कंटेनर मध्ये असलेल्या लिक्विडचे आपण तीन मॉलिक्युल्स कन्सिडर करतो. त्या डिफरन्स पॉइंट A, B and C असे आपण तीन मॉलिक्यूल घेतले. हा जो A मॉलिक्यूल हा संपूर्णपणे पाण्यामध्ये, B मॉलिक्यूल इज प्लेस्ड बिटवीन द सरफेस फिल्म किंवा द डिस्टन्स बिटवीन रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. हा B पॉइंट आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन टू सरफेस फिल्मच्या त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि C पॉइंट इज द सरफेस ऑन द फिल्म किंवा लिक्विड. सी पॉइंट आपला हा लिक्विडच्या सरफेस वर. आता ह्या सगळ्या पॉइंट्स वरती अप्लाय होणारं सरफेस टेन्शन आपल्याला काढायचं आहे, जे आपण बिहेवियर ऑफ लिक्विड्स म्हणतो मध्ये. सर्वात पहिले आपण हे पॉइंटचा विचार करू. हे पॉइंट्स आर टोटली इनसाइड द लिक्विड्स मॉलिक्यूल आणि त्याच्या बाजूला हा जो आपला ड्रॉ केलेला इमॅजिनरी रेडियस ऑफ इन्फ्लुएन्स, तो जर आपण इथे असे ड्रॉ केले तर आपल्याला असं लक्षात येतं की हा A सेंटरचा मॉलिक्युल्स आणि त्याच्याभोवती इथे असलेले हे सगळे मॉलिक्युल्स हे सेम डिस्टन्स वरतीच आहे रेडियस ऑफ इन्फ्लुएन्स अनुसार. मग ह्या दोन मॉलिक्युल्स मध्ये तयार झालेला कोहेसिव्ह फोर्स, ह्या दोन मॉलिक्युल्स मध्ये तयार झालेला कोहेसिव्ह फोर्स किंवा ह्या वरच्या आणि खालच्या मॉलिक्युल्स मध्ये तयार झालेला कोहेसिव्ह फोर्स हा कसा असणार आहे, सारखाच असणार, कारण की दोन सेम मॉलिक्युल्स आहेत. पण हे जे दोन सारखे फोर्स आहेत ते दोन सारखे फोर्स दोन अपोजिट डायरेक्शन, म्हणजे ह्या दोन मॉलिक्युल मधला फोर्स इथे अप्लाय होतो, ह्या दोन मॉलिक्युल मधला फोर्स या डायरेक्शनला अप्लाय होतो. मीन्स हियर अप्लाय द इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनल फोर्स. मग तो टोटल सगळ्या पॉइंटसाठी तसाच होणार. मग तो टोटल तयार होणारा फोर्स या सेंटरसाठी
तो रिझल्टंट force at point A is 0. तर याच्यावरती अप्लाय झालेला फोर्स हा कसा असणार आहे? 0 असणार आहे. म्हणून ए हा मॉलिक्यूल रेस्ट कंडिशनला असताना तो जाग्यावरतीच थांबणार आहे. यांनी फोर्स अप्लाय केला म्हणून तो त्या बाजूला अट्रॅक्ट होणार नाही, किंवा यांनी फोर्स केला म्हणून तो त्या बाजूला अट्रॅक्ट होणार. जो आपण हायड्रोस्टॅटिक्स मध्ये कन्सेप्ट मानतो की तुमचे जे लिक्विड्स मॉलिक्यूल ते जागेवर तसेच राहणार आहे, तर तो कोणत्या कन्सेप्ट मध्ये राहणार आहे? तर रिझल्ट ऑफ फोर्स इनसाइड द लिक्विड पॉइंट इज 0. हा संपूर्णपणे ए मध्ये, हा ए पॉइंट हा संपूर्णपणे लिक्विड मध्ये काय केलेला आहे? डीप केलं. त्याचे रेडियस ऑफ इन्फ्लुएन्सेस हे सगळेच्या सगळे कशात येतात? लिक्विड्स मध्ये येतात. आता जर आपण बी पॉइंटचा विचार केला तर बी पॉइंट ही जी आपली सरफेस फिल्म आहे किंवा जी आपली रेंज ऑफ मॉलिक्युल्स आहे, त्या रेंज ऑफ मॉलिक्युलच्या काय मध्ये, किंवा बिलो द किंवा नियरली टू द सरफेस फिल्म. हा सरफेस फिल्मच्या कसं आहे? नियरली. मग तिथे तयार झालेलं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, म्हणजे जर इथे आपण एक इमॅजिनरी स्पेअर असा ड्रॉ केला, आता मी ही लाईन छोटीच काढली, बरोबर आहे? ह्या बी पॉइंटचा असलेला मॅक्झिमम पार्ट, लिक्विडचा मॅक्झिमम किंवा रेडियस ऑफ इन्फ्लुएन्सचा मॅक्झिमम पार्ट इनसाइड द लिक्विड आहे अँड स्मॉल पार्ट इन आउटसाइड द लिक्विड आहे, म्हणजे एअर मॉलिक्युल्स मध्ये. म्हणजे हा जो मॉलिक्युल्स आहे तो कशाचा मॉलिक्युल्स आहे? एअर मॉलिक्युल्स. आणि हा जो मॉलिक्युल्स आहे तो कशाचा आहे? आपला लिक्विडचा मॉलिक्युल्स. तर ह्या दोघांमध्ये तयार झालेला फोर्स कोणता आहे? दोन डिफरंट सबस्टन्सचे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे ते काय झाले? ऍडिसिव्ह फोर्स झाला. आणि हा जो फोर्स तयार होतो तो सेम सबस्टन्सच्या मॉलिक्युल्सचा तो फोर्स आपला कोहेसिव्ह झाला. त्याचा मॅक्झिमम पार्ट इनसाइड द लिक्विड्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो काय फोर्स अप्लाय होणार आहे तो फोर्स कुठे अप्लाय होणार आहे? डाउनवर्ड डायरेक्शनला आणि इनसाइड द लिक्विड अप्लाय होणार आहे. मीन्स at molecule B point is maximum force applied inside the liquid. कारण इथे मॅक्झिमम पार्ट हा लिक्विडचा आहे, म्हणजे कोहेसिव्ह फोर्स हा जास्त असणार ऍज कंपेअर टू ऍडिसिव्ह फोर्स. मग तो मॅक्झिमम पार्ट काय झाला तुमचा? इनसाइड द लिक्विड मीन्स अप्लाइड फोर्स इज डाउनवर्ड टू द लिक्विड. फोर्स इज डाउनवर्ड डायरेक्शन. आता आपण इथे इमॅजिन केलेला जो आपला थर्ड पॉइंट सी पॉइंट हा प्लेस ऑन द सरफेस ऑफ फिल्म, जो प्लेस ऑन द सरफेस ऑफ लिक्विड, तो लिक्विडच्या सरफेस वरती, म्हणजे त्याचा जो रेडियस ऑफ इन्फ्लुएन्स तयार होणार आहे तो बरोबर रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढाच तयार होणार आहे. हाफ पार्ट इन लिक्विड, अनदर हाफ सर्कल किंवा हाफ स्क्वेअर इन एअर. म्हणजे हा जर आपण स्फियर जर ड्रॉ केला तर त्याचा निम्मा पार्ट हा लिक्विड्स मध्ये येणार आहे आणि निम्मा पार्ट हा एअर मॉलिक्युल्स मध्ये येणार. म्हणजे सरफेस फिल्मच्या वरचा जो हा भाग आहे तो एअरचा भाग आहे. मग इथल्या असलेल्या सरफेस फिल्मवरच्या लिक्विड मॉलिक्युलचा आणि एअर मध्ये असलेला फोर्स कोणता आहे? ऍडिसिव्ह फोर्स आहे. आणि सरफेस फिल्म वरचा आणि त्याच्या खालच्या असलेल्या मॉलिक्यूल मधला असलेला फोर्स हा कोणता आहे? तर कोहेसिव्ह फोर्स आहे. म्हणजे हाफ स्पेअर आर प्रोड्यूस्ड बाय द ऍडिसिव्ह फोर्स अँड इनसाइड द लिक्विड स्पेअर प्रोड्यूस्ड बाय द कोहेसिव्ह फोर्स.
आपण बेसिक डेफिनेशन मध्ये सांगितलंय की ऍडिसिव्ह फोर्स हा कमी आहे ऍज कम्पेअर टू द कोहेसिव्ह फोर्स. कारण इथे आपण एअर मॉलिक्यूल घेतो, एअर मॉलिक्यूल आणि लिक्विड मधला जो फोर्स तयार होणार हा निग्लेक्टेड फोर्स असणार आहे. म्हणजे तुमचा मॅक्झिमम फोर्स पुन्हा कुठे तयार होत आहे, तर पुन्हा इनसाइड द लिक्विड्स मध्ये तयार होत आहे. म्हणजे हा सरफेस वरती जे लिक्विड्स मॉलिक्यूल आहे त्याला सुद्धा खाली सोडलं जातं की नाही, म्हणून ते स्टडी आहे म्हणजे तिथेच आहे. म्हणजे इथून वरती आपण याच्या आधी लेक्चर्स मध्ये पाहिले पूर्ण एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय होतं, मग तो प्रेशर अप्लाय झाला असतं हे मोटर असे आत आले असते, पण ते कंटिन्यू आत येतात का, येत नाही. कारण इथून सुद्धा एक प्रकारचा फोर्स अप्लाय केला म्हणून तो फोर्स इथे आपण काय करणार आहे, बॅलन्स करणार. दिस इज द कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे ह्या दोन मॉलिक्युल्स मध्ये असलेला कोहेसिव्ह फोर्स हा कसा आहे, जास्त आहे ऍज कंपेअर टू द ऍडिसिव्ह फोर्स. द लोअर हाफ लेग इन लिक्विड द नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हाफ लेयर्स मध्ये जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामधला फोर्स हा जास्त आहे ऍज कंपेअर टू द अपर हाफ सरफेस ऑफ लेयर्स मध्ये. मीन्स हियर अगेन फोर्स at molecular point C is downward direction. म्हणजे इथे सुद्धा तुमचा तयार झालेला फोर्स हा कुठे येतो, लिक्विड मॉलिक्यूलचा, तर डाऊनवर्ड डायरेक्शनला येतो. म्हणजे या तिन्ही कन्सेप्ट मध्ये ए बी आणि सी या तीन कन्सेप्ट मध्ये आपल्याला काय समजतंय, तर ए वरती हा संपूर्णपणे लिक्विड्स मध्ये तिथे आपला झालेला रिझल्टंट फोर्स हा 0 आहे. बी आणि सी यांचा काही पार्ट हा एअर मध्ये आणि काही पार्ट हा लिक्विड्स मध्ये. म्हणजे काही पार्ट्स हा ऍडिसिव्ह फोर्स अप्लाय करतो तर काही पार्ट्स हा कोहेसिव्ह फोर्स अप्लाय करतो. तर इथे आपण बी आर पॉइंट्स याचं असलेल्या ऍडिसिव्ह फोर्सची रेंजची मॅक्झिमम मिनिमम कन्सिडर केली आणि कोहेसिव्ह फोर्सची रेंज मॅक्झिमम. पण सी हा पॉइंट ह्याची दोघांची रेंज आपण सारखी कन्सिडर करतो म्हणजे रेंज ऑफ मॉलिक्युल्स, का तो बरोबर सरफेस वरती. तरी पण इथे असलेल्या सेम मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे इथला सुद्धा लिक्विड्स मॉलिक्यूल हा कुठे अट्रॅक्ट करतो, तिथे सुद्धा अप्लाय होणारा फोर्स हा कुठे अप्लाय होतोय, तर रिझल्टंट डाऊनवर्ड्स डायरेक्शन. म्हणजे या सर्व डिस्कशन वरून आपल्याला काय कळतं, द मॉलिक्यूल लेइंग द सरफेस आर अनबॅलन्स डाऊनवर्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स. हा सगळ्याच्या सगळा हा कुठला डाऊनवर्ड डायरेक्शन असलेला इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे की जो सरफेस फिल्म वरती काय होतोय, अप्लाय होतोय. मग हा जो सरफेस फिल्म आहे ऑफ लिक्विड बिहेव आहे, मग ह्या सरफेस फिल्मचे जे लिक्विड आहे ते कसं बिहेवियर करतं, the stretched elastic membranes. Important is the stretched elastic membrane. Elastic membranes किंवा इलास्टिक या शब्दाचा अर्थ आहे, समजा हा मॉलिक्यूल जर घेतला आपण, म्हणजे मी असं काय करतो, इथे आपण लिक्विड जास्त डेन्सिटीवर लिक्विड म्हणजे मॅक्सिमम मध आपल्याला माहिती असेल, जर मधामध्ये जर असं आपण जर बुडवलं आणि असं वर काढलं तर ते सरफेस पासून असं वर येतं, बरोबर की नाही. आणि एका रेंज नंतर तुटतं, ते कुठपर्यंत वर येतं, जिथपर्यंत त्याची रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे तिथून पुढे ब्रेक होतं. मग ही जी रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे इथून हा असा वर आला, फोर्स रिमूव्ह झाला, हे लिक्विड असं तर राहणार आहे का, ते पुन्हा खाली येणार आहे की नाही. सिंपल एक्झाम्पल तुम्ही घरी सुद्धा करू शकता. मध किंवा साखरेचा पाक त्याचा एक्सपेरिमेंट केला तरी आपल्याला हे समजेल. मग हे जे इथून इथपर्यंतची प्रोसेस पुन्हा होते त्याला आपण इलास्टिक म्हणतो. म्हणजे फोर्स रिमूव्ह केला तर तुमची कंडिशन, तुमचं मटेरियल पुन्हा ओरिजिनल कंडिशनला जातं, त्या प्रॉपर्टीला आपण इलास्टिसिटी म्हणतो, जे आपण सॉलिड्स मध्ये गेल्या वर्षी पाहिलेले. तर म्हणून इथे आपल्याला काय होतं, स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन्स. म्हणजे जो इलास्टिक प्रॉपर्टी अप्लाय करतो त्याच टेन्शनला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. म्हणजे ह्या सरफेस वरती अप्लाय झालेलं टेन्शन. सिंपल डेफिनेशन आहे, द सरफेस फील्ड बिहेव लाइक अ स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन्स and this tension is called as surface tension. आणि हा जो सरफेस टेन्शन, हा टेन्शन
ह्या फिल्मला नेहमी कसा असतो, टँजेन्शियल असतो. सरफेस टेन्शन ऍक्ट्स टँजेन्शियली टू द फ्री सरफेस ऑफ रिया. म्हणजे हा जो सरफेस आहे आपला, त्या सरफेसला ते टेन्शन कसं आहे, टँजेन्शियली. इज अ सिंपल कन्सेप्ट. तर सरफेस टेन्शनची तुम्हाला डेफिनेशन विचारू शकता. तर सरफेस टेन्शनची डेफिनेशन एकदम सिंपल आहे, जी आपल्याला हा 3 मार्क्स क्वेश्चन आहे त्याच्यामध्येच द्यायची असते. तर सरफेस फिल्म important है stretch the elastics membranes. तर तुम्हाला एमसीक्यू ला विचारू शकतात ते कोणत्या प्रॉपर्टी साठी अप्लाय करतात. तर इलास्टिक मेम्ब्रेन्स, दिस टेन्शन is called surface tension. जे आपल्या टॉपिकचा नेम. त्या सरफेस टेन्शन कशामुळे तयार होत आहे, तर तुमच्या असलेल्या रेंज ऑफ मॉलिक्यूल मधल्या प्रोड्यूस होणाऱ्या इलास्टिक प्रॉपर्टी. आता हे जे सरफेस टेन्शन ऍक्ट्स टँजेन्शियल, हे सुद्धा इम्पॉर्टन्स आहे की ते कसं तयार होत आहे, कसं अप्लाय होत आहे. टँजेन्शियली टू द फ्री सरफेस लेयर. तुमचा जो फ्री सरफेस लेयर त्याच्यावरती हे अप्लाय होणार आहे सरफेस टेन्शन. समजलं. हे बेसिक कन्सेप्ट आहे. ते आपलं तुम्हाला डेफिनेशन, इंटरमॉलिक्युलर फोर्सची डेफिनेशन, कोहेसिव्ह फोर्स, ऍडिसिव्ह फोर्स, रेंज ऑफ मॉलिक्युल्स, रेडियस ऑफ न्यूक्लियस, सरफेस फील्ड. आणि हा 3 मार्क क्वेश्चन, बिहेवियर ऑफ लिक्विड सरफेस किंवा द सरफेस टेन्शन ऑन बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. म्हणजे कोणते 3 मॉलिक्युल कन्सिडर करा, ए, बी आणि सी. एक मॉलिक्युल संपूर्णपणे लिक्विड मध्ये डीप असेल, बी हा मॉलिक्युल हा सरफेस पासून थोडासा खाली असेल पण रेंज ऑफ मॉलिक्युल आणि सरफेस लेयरच्या मध्ये असेल, आणि सी हा पॉइंट हा संपूर्णपणे आपण सरफेस लेयर सरफेस वर घेणार आहे. म्हणजे तिघांचा कन्सेप्ट सांगितला तर तुम्हाला रिलेशन कळतं. आणि त्या रिलेशनमधून आपल्याला सरफेस टेन्शन म्हणजे इथे आपल्याला टेन्शनचं रिलेशन येतं की जे कशाशी रिलेटेड आहे, तर इलास्टिक प्रॉपर्टीशी रिलेटेड. ओके.